समजा पेढा आहे जो आयताच्या आकाराचा आहे, खोडरबर आहे. This call is now taking notes. बघा This call is now being recorded. असा हा खोडरबरचा आकार, कंपास पेटीचा आकार, या प्रकारच्या वस्तूंमध्ये आपल्याला निश्चित स्वरूपाची जाडी पाहायला मिळते. म्हणजे लांबी आहे सपाट पृष्ठभागाला चिकटलेली, त्याला रुंदी पण आहे, लेंथ आणि ब्रेड. पण या ठिकाणी तिसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे याची उंची, आणि उंचीलाच आपण जाडी असं म्हणू शकतो. बघा हाईट. आपला मोबाईलचा चार्जरचा जो गट्टू आहे तो गट्टू देखील लांबी, रुंदी आणि जाडी असलेला एक वेगळा आकार आहे. या ठिकाणी आपल्याला या वस्तूचं मोजमाप करण्याकरता, म्हणजे या पदार्थाला निश्चित मोजण्याकरता 3 गोष्टींची गरज पडली: लांबी, रुंदी आणि उंची किंवा जाडी. म्हणून 3 गोष्टींची गरज मोजण्याकरता आहे. म्हणून ही जी मिती आहे ही आहे त्रिमिती. म्हणजे त्रि वरून 3, मिती म्हणजे मोजणे. म्हणून हा आकार त्रिमिती या प्रकारामध्ये येतो. द्विमित प्रकारच्या आकारामध्ये 2 गोष्टी आणि 2 मिती म्हणजेच डायमेन्शन्स, त्यालाच आयाम हा शब्द आहे. 2 आयाम, डायमेन्शन्स. या ठिकाणी 3D, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स प्रकारच्या, 3D या प्रकारच्या या वस्तू आहेत. तर बेसिक फरक काय, तर अशा प्रकारची जाडी की जी आपण अनुभवू शकतो. म्हणजे एखादा कागद आहे, खूप पातळ आहे, तो कागद आपण पृष्ठभागावर ठेवला, पण त्याला खूपच अतिसूक्ष्म जाडी आहे, ती जाडी आपण अनुभवू शकत नाही. म्हणजे कागद हा 2D या प्रकारामध्ये येतो. तर कागदापेक्षा थोडी जास्त जाडी असलेली जर एक बर्फी असेल, खाण्यातली बर्फी किंवा खोडरबर असेल, तर त्याची जाडी आपण बोटांनी, हाताने स्पर्श करून पाहू शकतो. म्हणून तो 3D या प्रकारामध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण त्रिमित वस्तू आणि द्विमित वस्तू यांच्यामधला फरक पाहिला. द्विमित वस्तूमध्ये x आणि y हे 2 अक्ष असतात, ऍक्सिस असतात. आणि त्रिमित वस्तूमध्ये 3 ऍक्सिस असतात, 3 ऍक्सिस, x, y and z. एका प्रतलामध्ये असलेले हे 3 अक्ष. ठीक आहे. चला आता आपण पुढे पाहूया. पहा, भौमितिक आकार, त्रिमित वस्तू. आता या आकारांमध्ये कोणकोणते आकार द्विमित आहेत आणि कोणते आकार त्रिमित आहेत हे आपण पाहूया. त्यातला पहिला आकार जो आहे तो चौरसाचा आहे, चौकोनाचा एक प्रकार आहे. पहा, याला निश्चित जाडी नाही, हा फक्त एका प्रतलावर सपाट पृष्ठभागावर काढलेला आकार आहे. म्हणजे निश्चितच हा 2D या प्रकारचा आहे, द्विमित प्रकारचा आहे. त्याच्या खालचा आयताचा सुद्धा द्विमित आहे. त्रिकोण सुद्धा द्विमित. आता वर्तुळ पहा, तुम्ही म्हणणार सर वर्तुळावर कुठं लांबी आणि रुंदी आहे, पण वर्तुळ हे ज्या त्रिज्येने तयार झालेले आहे ती त्रिज्या वापरून वर्तुळाच्या सपाट पृष्ठभागावर काढलेला आकार आहे. म्हणून ही त्रिज्या, तो वर्तुळाचा आतला आकार मोजण्याकरता ही त्रिज्या आपण 2दा वापरायची आहे. त्रिज्या गुणिले त्रिज्या, आणि त्याला ठराविक एका संख्येने गुणायचं आहे. ती संख्या आहे पाय. म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय r स्क्वेअर. मग 2 वेळा त्रिज्या घेतली. म्हणून या ठिकाणी, कारण हा आकार द्विमित आकार आहे, म्हणून त्याच्या आतली जागा शोधण्याकरता मी जसं आयताला लांबी गुणिले रुंदी आपण वापरलं सूत्र, त्रिकोणाला 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, म्हणजे पाया आणि उंची हे 2 शब्द, चौरसाला बाजू गुणिले बाजू, तसंच वर्तुळाला पाय ही संख्या आहे आणि r स्क्वेअर म्हणजे 2दा. म्हणून वर्तुळ सुद्धा द्विमित प्रकाराचा आकार आहे, 2D. आता हे पुढचे 2 आकार पहा. हा एक छोटा बॉक्स आहे,
याचा प्रत्येक आकार चौरसाचा दिसतोय आणि खालचा आहे आयताचा आकार दिसणारा बॉक्स, त्याला विटकर म्हणू, एक मोठा बॉक्स म्हणू. पेटीचा आकार पहा. आता याला निश्चित प्रकारची जाडी आहे, म्हणजे या उजव्या हाताला असणाऱ्या दोन वस्तू या त्रिमित प्रकारच्या आहेत. ठीक आहे, म्हणजे यांचा आकार त्रिमिती आकाराचा आहे, म्हणून या त्रिमित वस्तू आहेत. पहा, त्रिमितीय वस्तू म्हणजे काय, वाचून घ्या. त्रि म्हणजे तीन, मिती म्हणजे मोजणे. ज्या वस्तूंना मोजण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता आहे, ज्या वस्तूंची लांबी, रुंदी व उंची ही तीनही मापे मोजता येतात किंवा ती मापे जाणवतात, त्यांना त्रिमितीय वस्तू असे म्हणतात. बघा, पुस्तक, कपाट, डस्टर या प्रत्येक ठिकाणी लांबी, रुंदी आणि जाडी किंवा उंची हे आहे, म्हणून यांना त्रिमितीय वस्तू असे म्हणतात. आता पहा, त्रिमितीय वस्तूमध्ये मगाशीच मी सांगितलं, लांबी, रुंदी आणि उंची ही आहे एक्स, वाय आणि झेड. आता द्विमितीय वस्तू, फक्त लांबी व रुंदी असणाऱ्या, जाडी नसलेल्या किंवा नगण्य जाडी. आता नगण्य शब्द आहे बघा. नगण्य म्हणजे काय, गण्य नाही. गण्य म्हणजे मोजणे, ज्याला मोजता येणार नाही अशी जाडी, खूपच कमी जाडी, म्हणजे लांबी व रुंदी आहे पण जाडी कमी आहे, अशा वस्तूंना, सावली असेल, कागद असेल, अशा वस्तूंना आपण द्विमितीय वस्तू म्हणू शकतो. द्विमितीय वस्तूमध्ये बघा, त्यांनी आतल्या बाजूला कागद आहे, त्याला फक्त लांबी आणि उंची म्हणजे जाडी, तर ती जाडी या ठिकाणी रुंदी या शब्दाने आपण घेतलेली आहे, लांबी आणि रुंदी. पहा, द्विमितीय व त्रिमितीय वस्तू. चित्र जी आपण काढली ती सगळी चित्र कागदावर आहेत, म्हणजे ती चित्र द्विमितीय आहे. पण त्या चित्रांच्या ज्या वस्तू आहेत प्रत्यक्ष, त्या त्रिमितीय आहेत. म्हणजे बादलीचे चित्र असेल तर ते द्विमितीय, कारण ते कागदावर आहे, आपण त्याला स्पर्श करून प्रत्यक्ष बादलीसारखं त्याला हात लावू शकत नाही. चित्राला हात लावू शकतो पण बादलीसारखं त्याला अनुभवू शकत नाही. आणि बादली असेल तर त्याला निश्चित उंची आहे, तीच त्याची जाडी असते, म्हणून प्रत्यक्ष वस्तू ही त्रिमितीय आणि त्यांच्या कागदावर असलेलं चित्र म्हणजे द्विमितीय. आता पहा, द्विमितीय व त्रिमितीय वस्तू. या ठिकाणी एका चित्रामध्ये त्याचा द्विमितीय समोरून दिसणारा आकार तो आहे चौरसाचा आकार, आणि या चौरसाची त्रिमितीय जी वस्तू आहे ती या ठिकाणी तुमच्या समोर आहे. बघा, आपण यात्रेमध्ये जो क्यूब घेतो बघा, तो क्यूब सगळ्या बाजूंनी चौरसाच्या आकाराचा असतो. त्याला 6 पृष्ठभाग आहेत आणि हे 6च्या 6 पृष्ठभाग चौरसाच्या आकाराचे असतात, म्हणून त्याला क्यूब असे नाव पडते, घन. आणि इकडे उजव्या हाताला बघा, जो आकार आहे याचा द्विमित आकार आयताचा आहे आणि याचे सुद्धा 6 पृष्ठभाग आहेत. याच्या 2 जोड्या म्हणजे 4 आकार हे फिक्स आयताचे असतात आणि 2 आकार चौरसाचे येऊ शकतात, किंवा 6च्या 6 पृष्ठभाग आयताकृती आहेत असं म्हणता येईल. अशा आकाराला आपण इष्टिकाचिती प्रकारची वस्तू असे म्हणतो. ही त्रिमित वस्तू आहे, पण त्याचा दिसणारा मुख्य आकार आयताचा तो द्विमित आहे. म्हणजे त्रिमितीय आणि द्विमितीय यातला फरक या ठिकाणी दाखवलेला आहे. बघा, त्रिमितीय वस्तू एकदा वाचून घ्या बरं. त्रिमितीय वस्तू,
त्रिमितीय वस्तू त्यांच्याकडे समोरून, बाजूने व वरून पाहिल्यावर कशा दिसतात याचे निरीक्षण करू. पहा, त्या वस्तू हत्ती समोरून पाहताना असा दिसेल. हत्तीचे मी चित्र म्हणत नाहीये, लक्षात ठेवा. प्रत्यक्ष हत्ती तुम्ही पाहताय अशी कल्पना करा. समोरून तो असा दिसेल, बाजूने तोच हत्ती आपल्याला या चित्रात दाखवलाय तशा प्रकारचा दिसेल, आणि वरतून पाहिल्यावर मात्र हत्तीचा हा भाग आपल्याला दिसेल. तसंच कपाट समोरून पाहिलं या प्रकारचं, बाजूने पाहिलं त्याच्या उंचीचा भाग, आणि वरतून पाहिलं तर त्याच्या जाडीचा भाग, रुंदीचा भाग. आता त्रिमितीय वस्तू. त्रिमितीय वस्तू वाचून घ्या. त्रिमितीय वस्तू त्यांच्याकडे समोरून, बाजूने व वरून पाहिल्यावर कशा दिसतात याचे निरीक्षण करूया. वर प्रत्यक्ष 3D मॉडेल आहे आणि त्याच्या खाली त्याचं चित्रामधलं रूप आहे. समोरून फ्रंट साइड, नंतर साइडने साइड व्ह्यू आणि टॉप व्ह्यू, हाऊस मॉडेल. आता घडणी काय प्रकार आहे? पहा, ही घडणीच मुलांना थोडी त्रास देते. आता पाहू आपण घडणी काय प्रकार आहे. एकदा मी व्हाईट बोर्डवर तुम्हाला दाखवतो, त्यानंतर आपण पुन्हा PDF वर पाहू. आता पहा, आपला जो प्रकार आहे घडणी. त्रिमितीय वस्तू, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट अँड नेट. घडणी म्हणजे नेट, घडण. आता एकदा मराठी अर्थ जर आपण समजून घेतला तर आपण म्हणतो ही घडण खूप चांगली आहे, म्हणजे याला खूप छान बनवलेलं आहे. तर घडणी काय? समजा तुमच्या समोर एखादी त्रिमित वस्तू आहे. ही त्रिमित वस्तू मी असं समजतो की यात्रेमधला हा खेळण्यातला क्यूब आहे, जो क्यूब तुम्ही सॉल्व्ह करता बघा. मग हा क्यूब बनवला कसा? हा क्यूब बनला कसा? तर तो बनताना काहीतरी निश्चित प्रोसिजर आहे, त्याला एक प्रक्रिया आहे. आपण आता उलट मागे जाऊ. हा क्यूब बनला कसा हे पहा. याचा एक आकार चौरसाचा आहे. मग समजा मी एक चौरस काढून घेतो, त्याला 6 पृष्ठ आहे. मग याचे 4 चौरस मी एकमेकांच्या जवळ मांडतो आणि 2 चौरस मात्र याच्या 2 बाजूंना मांडतो. पहा, एका निश्चित प्रकारात मला याची मांडणी केली, याची घडण केली, तर याला जेव्हा मी याच्या रेषेंवर दुमडणार आहे. पहा, यांच्या रेषा कोणत्या आहेत? या ठिकाणी याच्या रेषेंवर मी जेव्हा याला दुमडणार आहे तेव्हा माझ्या असं लक्षात येईल की या रेषांवर दुमडल्यानंतर मला हा आकार मिळतोय. तुम्ही प्रत्यक्ष कागदावर ही घडण करून पहा, कारण याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ते आपल्याला पुढे पाहायचंय. प्रत्येक आकार सारख्या मापाचा कागदावर घ्या. पहिले 4 चौरस एकमेकाच्या जवळ असू द्या आणि नंतर कागद अशा प्रकारे घ्या. कागद याला चिटकवायचा नाही, फक्त हा बाजूचा भाग आपल्याला कापून काढायचा आहे आणि तुमचा आकार अशा प्रकारे राहिला पाहिजे, चित्रात दिसतोय असा. आता आपण या ठिकाणी दुमडल्यानंतर आपल्याला या घडणीपासून आपण ही वस्तू आपल्याला दिसणार आहे आणि ही वस्तू आहे घन या प्रकारातली. मग आता घन हा प्रकार बनण्याकरता मला पृष्ठभाग किती लागले? 1 2 3 4
5 आणि 6. आणि हे 6च्या 6 पृष्ठभाग माझे कोणत्या आकाराचे आहेत रे? तर ते आहेत चौरसाच्या आकाराचे. परफेक्ट स्क्वेअर आहेत ते. सगळेच्या सगळे आकार हे चौरस आकृती आहे. आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हे दुमडणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल, कागद दुमडताना, हा आकार दुमडताना, समजा हा 1 आहे, मी 1चा आकार दुमडला, तो असा फोल्ड केला, तर त्याच्या समोर हा 3चा आकार येणार आहे. फोल्ड केल्यानंतर समोर म्हणतोय बरं का, समोर म्हणजे विरुद्ध बाजूला, म्हणजे 1च्या समोर निश्चितपणे 3 येणार आहे. आता पुढे बघा बरं का, मी जेव्हा प्रत्यक्ष दुमडणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल. शिक्षकांच्या मदतीने करा किंवा प्रत्यक्ष तुम्ही करा. समजा मी हा 6चा पृष्ठभाग जर दुमडला तर तो कुणाच्या समोर येईल? तर तो 6 सारखा जो आकार बाहेर आहे त्या 5च्या बरोबर समोर येईल. म्हणजे हा 5 पण मला आत दुमडायचा आहे आणि 6 पण आत दुमडायचा आहे. तो बरोबर 6 आणि 5 एकमेकाच्या जवळ येतील. आता बघा 1 आणि 3 एकमेकाच्या विरुद्ध बाजूला येतील. जवळ म्हणजे विरुद्ध बाजूला बरं का, समोरासमोर. 6 आणि 5 एकमेकाच्या समोरासमोर येतील. आता राहिले 2 आणि 4 हे एकमेकाच्या समोर येतील. आता बघा, समोर म्हणजे विरुद्ध बाजूला, समोरचे पृष्ठभाग म्हणजे ते लगतचे नाहीत. आपण जसं उदाहरण येईल त्याप्रमाणे पाहू. आता याचा दुसरा जो प्रकार आहे, हा घनाचा प्रकार घेतला आपण. दुसरा प्रकार पाहू इष्टिकाचिटी. याच्यामध्ये काय होतं, एक आकार आयताचा दिसतो, म्हणजे याच्या समोरचा पण आकार आयताचाच असणार, सारख्याच आकाराचा, आणि यांचा आकार फक्त जोडायचा. पहा, आता ही त्रिमित प्रकारची वस्तू आहे. ही वस्तू बनली कशी? याला 6 पृष्ठभाग आहेत बघा. आता याचे 6च्या 6 पृष्ठभाग आयताकृती आहेत असं आपण समजू. 1 2 3 4 5 आणि वरच्या बाजूला 6. 1 2 3 4 5 6. हे जे 6 पृष्ठभाग आहेत आयताकृती, हे मघासारखेच आपण आता पाहिलं थोड्या वेळापूर्वी त्याप्रमाणेच हे निश्चित घडीवर आपल्याला दुमडायचं आहे. बघा, घडी म्हणजे त्याला फोल्ड करायचे आणि आपण त्याला घडी वापरून त्याची घडण बनवतो, आणि घडण बनल्यानंतर ती त्रिमित वस्तू बनते. म्हणजे त्रिमित आकार बनण्याकरता मला द्विमित कागदाची, या कागदाचा द्विमित आकार पृष्ठभागावर घ्यावा लागला आणि तो एका ठराविक ठिकाणी घडीवर दुमडावा लागला. घडीवर दुमडल्यामुळं जी घडण तयार झाली त्याला म्हणायचं घडणी. आणि इथं सुद्धा 1च्या विरुद्ध 3 येणार आहे, 6च्या विरुद्ध 5 आणि 2च्या विरुद्ध 4 येणार आहे. ठीक आहे, आता आपण याची उदाहरणं पाहू. पहा, घडणी. त्रिमितीय आकाराच्या वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे वस्तूंची घडण. आता बघा, हा घन आहे, या घनाचा, या त्रिमित आकाराच्या वस्तूचा द्विमितीय आराखडा मी शेजारी काढलेला आहे. हा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या जी बनलेली वस्तू आहे ती कशी बनली, तर त्याचा हा आराखडा आहे द्विमितीय आराखडा. म्हणजे द्विमितीय आराखडा ही त्या बनलेल्या वस्तूची घडण आहे. त्या द्विमितीय घडणीपासूनच ती वस्तू बनणार आहे. सेम तसंच या ठिकाणी इष्टिकाचिटी आहे. याचे सर्व आकार आयताकृती आहेत. 6 पृष्ठभाग आहेत म्हणून 6 आयत या ठिकाणी आहेत बघा. घनामध्ये सर्व पृष्ठभाग हे चौरसाच्या आकाराचे असतात. बघा, 6च्या 6 द्विमित आकार चौरसाचे आहेत.
आता पृष्ठे समोरची बाजू आणि लगतची बाजू. पृष्ठे किती आहेत पहा. पृष्ठे आहेत 6. समोरची बाजू आयताच्या आकाराचं पृष्ठ, चौरस आकाराचं पृष्ठ, याच्यामध्ये कसा बदल होतो हा आपल्याला ओळखायचा आहे. घनामध्ये सगळे पृष्ठ हे चौरसाच्याच आकाराचे असतात. आता पहा, हा घन, याला क्रमांक कसेही द्या. 1 2 3 4 5 6. आता बघा 1 आणि 1 च्या नंतर 2 आहे, 2 सोडून द्यायचा आणि 3 वर उडी मारायची. 1 आणि 3, मग 5 बाजूला आहे, तसंच बाजूला 6 आहे. 5 च्या विरुद्ध बाजूला 6 येईल आणि 2 च्या विरुद्ध बाजूला 4 येणार म्हणजे येणार. आता तसंच इष्टिकाची ती पहा. इष्टिका चितीमध्ये जे पृष्ठभाग आहेत ते आयताच्या आकाराचे आहेत, घनाच्या आकाराचे नाहीत. म्हणजे चौरसाच्या आकाराचे नाहीत. त्याच्या 2 जोड्या ह्या निश्चित आयताच्या असतात. एक जोडी चौरसाची येऊ शकते. पहा इष्टिकाची ती. आता त्यानंतर जो नवीन प्रकार आहे तो वाचून घ्या. या प्रकाराबद्दल सुद्धा आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. पेंटोमिनो. पेंटो, पेंट्या म्हणजे 5. पेंटोमिनो. आता पेंटोमिनो कसा प्रकार असेल बरं. बघा हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स नीट पहा, वरच्या बाजूने हा बंद नाही, म्हणजे हा बॉक्स वरतून उघडा आहे. याचे फक्त 5 पृष्ठभाग आहेत. 6वा पृष्ठभाग या ठिकाणी याचा बंद नाहीये, तो उघडा आहे. आपण असं समजू, हा घनाच्या आकाराचा एक बॉक्स होता, पण याचं वरचं पृष्ठभाग वरचा हा काढून टाकलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये 5 पृष्ठ आहेत. 5 पृष्ठभाग असलेला द्विमित आकार वापरून तयार झालेल्या घडणीने पेंटोमिनो बनतो. मग 6 पृष्ठभाग असतील तर त्याला आपण घन म्हणणार. तोच आकार आयताचा असेल त्याला इष्टिकाची ती म्हणणार. पण जर 5 पृष्ठभाग असतील तर त्याला पेंटोमिनो असं नाव आहे. पेंटोमिनो. आता घडणी बघा कशा आहेत. आता ही त्रिकोणाचिती आहे, ज्याचा पाया हा जर त्रिकोण असेल, म्हणजे त्रिकोणाच्या बाजूने याला खाली ठेवलं पृष्ठभागावर, तर त्याच्या वरच्या बाजूला सुद्धा त्रिकोणच दिसणार. चिती या शब्दाचा अर्थ असा की जो खालचा आकार आहे तोच वर दिसतो सेम. पहा आता हे मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर समजावून सांगतो. खालचा आकार आणि वरचा आकार सेम टू सेम दिसतो, त्याला आपण चिती म्हणायचं. चिती काय आहे. त्रिकोणाचिती, त्रिकोणचिती आणि वृत्तचिती. वृत्त म्हणजे वर्तुळ. बघा हे शब्द आपल्याला, जरी हे शब्द पुढच्या वर्गांना कामं येत असतील तरी तुम्ही लक्षात घ्या चिती काय भानगड आहे. समजा मी आधी वृत्तचिती पाहतो. खालचा आकार जर वर्तुळाचा आहे तर याच्या वरचा टॉपचा आकार सुद्धा सेम त्याच वर्तुळाचा आहे. अशा प्रकारच्या ज्या त्रिमित वस्तू आहेत त्यांना चिती म्हणायचं. म्हणजे आपल्या घरी असणारा पिंप, पिंप म्हणजे स्टीलची टाकी पाण्याची, प्लास्टिकची टाकी सुद्धा मोठी पाण्याची टाकी, खालचा आकार ज्या वर्तुळाचा आहे त्याच वर्तुळाच्या सेम आकाराचा वरचा आकार आहे. आता इथं त्रिकोणचिती सुद्धा जसा खालचा आकार तसाच सेम वरचा आकार.
बघा, हे काढल्यानंतर द्विमित आकार असा दिसतो, पण प्रत्यक्ष तुम्ही त्रिकोणाची ती अनुभवून पहा. खालचा आकार त्रिकोणाचा, वरचा पण आकार त्रिकोणाचा. ही वर्तुळ आहे म्हणून याला वृत्तचिती नाव आहे, हे त्रिकोण आहे म्हणून याला त्रिकोणाचिती म्हणतात. ठीक आहे, चला आपण आता पुढे जाऊया. तर या घडणी आहेत, घडणी या द्विमित आकाराच्या असतात, पण त्या द्विमित आकाराच्या घडणीपासून बनलेली वस्तू ही त्रिमित आकाराची असते. आता आपण प्रत्यक्ष प्रश्नांना सुरुवात करूया. चला, पहिला प्रश्न वाचून घ्या. अतिशय सोपा प्रश्न आहे. ज्या वस्तूंना फक्त लांबी व रुंदी असते, बघा लांबी आणि रुंदी आहे दोन गोष्टी आहेत, पण उंची नाही, उंची नसते, दोनच गोष्टी आहेत. त्यांना दोनला शब्द कोणता आहे बघा, द्वि. द्वि म्हणजे दोन, म्हणून त्या वस्तूंना आपण द्विमितीय वस्तू असे म्हणू शकतो. आता पर्याय बघू आपण. द्विमितीय, चारमितीय. चारमितीय हे तर नाहीच. त्रिमितीय, तीन गोष्टी या ठिकाणी नाहीयेत आणि यापैकी नाही, हा पण पर्याय नाही. तर आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, द्विमितीय. पुढचा प्रश्न आपण घेऊ. ज्या वस्तूंना लांबी, रुंदी व उंची असते आणि उंची असते, बघा लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची पण आहे, अशा वस्तूंना टिंबटिंब वस्तू असे म्हणतात. आता तिन्ही गोष्टी आहेत म्हणजे त्रिमितीय, म्हणून द्विमितीय नाही, चारमितीय नाही आणि यापैकी नाही, हा पर्याय कट होईल. त्रिमितीय वस्तू पर्याय क्रमांक 3. पहा प्रश्न, पुढचा प्रश्न वाचून पहा. पुढील पैकी कोणती घडण पेंटोमिनो नाही? आता पेंटोमिनो नाही, मग आपण उलटा विचार करू, पेंटोमिनो कोण आहे बघू. 5 म्हणजे पेंटो. पहिल्या पर्यायात 1 2 3 4 आणि 5 बॉक्स दिसत आहेत. बॉक्स नाही म्हणायचं त्यांना, आपण त्यांना चौरस आकार म्हणू किंवा आयताचे आकार म्हणू. हा चौरस दिसतोय, 5 चौरस आहेत द्विमित आकाराचे या घडणीमध्ये. दुसऱ्या पर्यायात मोजू, 1 2 3 4 5. दुसऱ्या पर्यायात पण 5 आकार आहेत. तिसऱ्या पर्यायात मोजू, 1 2 3 4 5. बघा तीनही पर्यायात 5 5 आकार आहेत, म्हणजे हे तिघ पण पेंटोमिनो आहेत. आपल्याला विचारलंय नाही, मग चौथा पर्याय बघू, 1 2 3 4 5 6. चौथ्या पर्यायात मात्र 6 पृष्ठ दिसत आहेत, 6 द्विमित आकार दिसत आहेत, म्हणून चौथा पर्याय पेंटोमिनो नाही. मग चौथा कोणता आहे रे? नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, हा जर चौरस नाहीये तर हा आयत आहे, म्हणून चौथा पर्याय हा त्रिमित वस्तूचा आहे आणि ही इष्टिका चिती आहे. तो जर चौरस असेल सगळे तर मग तो घन होईल, ठीक आहे, पण हा पेंटोमिनो नाही. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न अतिशय सोपा आहे. खालीलपैकी कोणत्या घडणीपासून डबा तयार होईल? आता डबा तयार करायचा आहे म्हणजे हा बंद डबा आहे. म्हणजे या ठिकाणी डबा कोणापासून होणार नाही ते आपण पाहू. पर्याय पहिला 1 2 3 4 5. 5च या ठिकाणी द्विमित आकार आहेत, म्हणजे हा पेंटोमिनो आहे. त्याचा वरचा भाग उघडा आहे, म्हणजे वरती याला झाकलेलं नाही, म्हणजे हा पेंटोमिनो होईल. याच्यापासून
डबा होणार नाही. डबा म्हणजे एक प्रकारचा बॉक्स, बंद असलेला बॉक्स. दुसरा 1 2 3 आणि हे त्रिकोणाचे आकार आहेत 2 4 5, 3 आणि 2 5, नाही होणार. तिसऱ्या आकारामध्ये 1 2 3 4 5 6, ठीक आहे, या ठिकाणी 6 आहेत. 1 2 3 4 5 6, इथं पण 6 आहेत. हे थोडा जर विचार केला तर डबा हा आपण आयताकृती जर विचार केला तर डब्याची उंची ही जास्त असते खालच्या त्याच्या पृष्ठभागाच्या बाजूंपेक्षा. म्हणजे निश्चितच डबा हा इष्टिकाचिती या प्रकारातला आहे. चौरसाच्या प्रकारातला डबा म्हणजे घनाचा प्रकार, असा डबा निश्चितच नसतो, कारण त्याची जी उंची आहे ती जास्त असते. चौथ्या पर्यायात तुम्ही पहा, आपल्याला आयताचे आकार दिसत आहेत, पण तिसऱ्या पर्यायात सगळे आकार चौरसाचे दिसत आहेत. तिसरा घन होईल आणि चौथा इष्टिकाचिती होईल. दोन्ही घडणींपासून त्रिमित वस्तू होत आहे, पण तिसऱ्या पर्यायात घन आकार होईल, घन वस्तू होईल. चौथ्या पर्यायात इष्टिकाचिती वस्तू होईल. आता डबा वृत्तचिती आकाराचा गोल डबा तो वेगळा, आणि या ठिकाणी चौकोनी आकाराचा इष्टिकाचिती आकाराचा डबा अपेक्षित आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर येईल. पुढचा प्रश्न पहा. 5 चौरसांची गणन म्हणजे टिंबटिंब होय. 5 म्हणजे पेंटो, पेंटा पेंटो. हेक्झा, हेक्झा म्हणजे 6. ट्राय म्हणजे 3, आणि यापैकी नाही, हे तीनही पर्याय चुकीचे आहेत. 5 चौरसांची गणन म्हणजे पेंटोमिनो, पर्याय क्रमांक 2. आता हे प्रश्न नीट पहा. अशा प्रकारचे प्रश्न आपले चुकता कामा नये. प्रश्न वाचून घ्या, याला आपण व्हाईट बोर्डवर घेऊ. दिलेल्या घडणीपासून घन तयार केल्यास, म्हणजे सगळे आकार चौरसाचे आहेत बरं का. 1 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? 1 2 3 4 5 6, हा आकार मी काढून घेतो. पहा, 1 च्या विरुद्ध पृष्ठावर सगळे आकार चौरसाचे आहेत असं समजा बरं का. 1 2 3 4 5 आणि 6 आपण चेक करून घेऊ. बरोबर आहे. 1 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल? आता लक्षात घ्या, विरुद्ध म्हणजे समोरासमोर. आता याच्या पुढे एक घर सोडून द्यायचं, हे घर सोडून द्यायचं आणि त्याच्या नंतरचं घर घ्यायचं. बघा, म्हणजे 1 च्या विरुद्ध पृष्ठावर नक्कीच 5 येणार, म्हणजे येणार फिक्स, म्हणजे आपलं उत्तर आहे 5. 2 च्या विरुद्ध पृष्ठावर 4 येणार, म्हणजे येणार, आणि 3 च्या विरुद्ध पृष्ठावर 6 100% येणार. ठीक आहे, चला, म्हणजे 1 च्या विरुद्ध पृष्ठावर 5 येणार आहे, म्हणजे लगतचे अंक वेगळे आणि विरुद्ध अंक एकच असतो. एकाड एक, म्हणजे त्याच्या आड अंक सोडून द्यायचा आणि पुढचा अंक पकडायचा. 1 च्या विरुद्ध पृष्ठावर 5 येईल, पर्याय क्रमांक 1 वर आहे. आता बघा, हा प्रश्न वाचून पहा. 2018 मध्ये आला होता. शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास, म्हणजे हे चौरसाचे आकार आहेत सर्व. 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या 5 च्या लगतच्या पृष्ठावर कोणता येणार नाही. बघा, लगतच्या पृष्ठावर म्हणजे 5 च्या शेजारी कोणता येणार नाही. मग याचा काय अर्थ आहे बरं? मी खोटं बोलणार नाही.
याचा काय अर्थ आहे? मी खरं बोलणार, मी गावाला जाणार नाही याचा अर्थ आहे मी दुसरीकडे जाणार. बघा, म्हणजे लगतच्या पृष्ठावर नाही म्हणजे समोर आहे, विरुद्ध बाजूला आहे. मग 5च्या विरुद्ध एका एक बघा, 5चा 6 सोडून देऊ, त्याच्या आड कोण आहे? 1 आहे. 6च्या पुढे 1 आहे. 5च्या विरुद्ध 100% 1 आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी 1 हा पर्याय आहे. आता लगतच्या पृष्ठावर कोणता कोणता अंक आहे तर पहा, हा आकार आपण व्हाईट बोर्डवर पण घेऊ शकतो. 1 4 6 2, 1 4 6 2 पहा, एक 4 6 2, 1 4 6 2 आणि 5 3. 5च्या लगत कोण कोण आहे आपण ते बघू. लगत कोण येणार नाही हे बघायचं. 5च्या लगत बघा, हा 3 आहे शेजारी 5च्या, त्यानंतर हा 2 आहे, नंतर हा 4 आहे आणि हा 6 तर याच्या लगत आहे म्हणजे आहे. म्हणजे फक्त 5च्या लगत कोण नाही तर त्याच्या विरुद्ध असलेला अंक नसतो. 5च्या विरुद्ध आहे 1, 6 सोडून द्यायचा आणि डायरेक्ट 1 पाहायचा. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उत्तर आहे 1. पहा, पुढचा प्रश्न आपण घेऊ. पुढील घडणीपासून घन तयार केल्यास एच्या समोरील पृष्ठावर कोणते अक्षर येईल? समोर म्हणजेच विरुद्ध. आता बघा, एच्या समोर कोणतं येईल? बी सोडून द्यायचा, सी वर जायचं, बरोबर सी येणार आहे. एच्या समोर सी, एफच्या समोर ई आणि बीच्या समोर डी येणार आहे. म्हणजे एच्या समोर सी, पर्याय क्रमांक 4. दिलेल्या घटनेपासून घन तयार केल्यास डीच्या लगतच्या पृष्ठावर कोणतं येणार नाही? बघा, डीच्या लगत येणार नाही म्हणजे डीच्या विरुद्ध येणार, उलट वागायचं. मग डीच्या विरुद्ध कोण? सी सोडून द्या, ई आहे उत्तर. डीच्या विरुद्ध ई, पर्याय क्रमांक 3. बघा, बीच्या विरुद्ध एफ आणि एच्या विरुद्ध सी. घनाकृती खोकं तयार केल्यास आरच्या अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अक्षर? आरच्या विरुद्ध बघा, आर एका बाजूला आहे, आरच्या विरुद्ध आता कोणता अक्षर येईल ते पाहण्याकरता आता हा प्रश्न एकदम छान विचारलेला आहे. आपण नीट पाहू. पहा, RUPA आणि LI. RUPA पहा, आकृती अशी आहे. बरोबर आहे. हा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे बरं का. नीट पहा, थोडा उशीर होऊ द्या. RUPA RUPAL आणि आर. पण नीट चेक करू बरोबर लिहिले का. ओके, आपल्याला प्रश्न काय विचारलाय ते आपण पाहू. प्रश्न आपल्याला विचारलाय, आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणतं अक्षर येईल? आरच्या विरुद्ध कोण येईल? हा आपण पाहू व्हाईट बोर्डवर परत. आरच्या विरुद्ध कोणतं येईल? आता आधी आरचा विषय आपण थोड्या वेळाने घेऊ. आधी कोण कोणाच्या विरुद्ध आहे बघू. पीच्या विरुद्ध आय आहे, म्हणजे पीची जोडी आय बरोबर गेली. पीच्या विरुद्ध आय. आता ए एका बाजूला आहे आणि यू एका बाजूला आहे. हे एकमेकांच्या विरुद्ध येणार म्हणजे येणार, म्हणजे एच्या विरुद्ध यू आहे. आपल्याला आपलं जर उत्तर काढायचं असेल ना, तर उत्तराकडे आपण नंतर जायचं. त्याच्यापासून वेगवेगळं काय आहे ते चेक केलं आपण. मग आता उरलंय काय? आरच्या विरुद्ध 100% यल येणार. तुम्ही गणन करून पहा. आरच्या विरुद्ध यल आहे म्हणजे आहे, पर्याय क्रमांक
एक याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊ. खालील आकृती दुमडून घन बनवल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ खालीलपैकी कोणत्या रंगाचे नाही येऊ शकणार नाही? बर, लालच्या लगत येऊ शकणार नाही, मग लालच्या पुढे येणार, विरुद्ध बाजूला येणार. आणि लक्षात घ्या, विरुद्ध बाजू शोधताना आपण एकाडेक पाहिलं आणि जे बाजूचे आहेत त्या बाजूला पाहिलं. मग या ठिकाणी लालच्या विरुद्ध कोण येईल ते पाहण्याकरता जांभळ्याच्या विरुद्ध कोण येईल रे? पहा, निळ्या सोडून द्या, जांभळ्याच्या विरुद्ध हिरवा येणार. पिवळ्याच्या विरुद्ध हिरवा सोडून द्या, निळा येणार. हे चौघजण गेले, मग राहिले कोण? लाल आणि नारंगी. म्हणजे लालच्या विरुद्ध नारंगी 100% येणार. लालच्या लगत नारंगी कधीच येणार नाही. म्हणून लालच्या लगत नारंगी नाही, कारण ते समोर आहे. लगत म्हणजे शेजारी. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न बघा. घन बनवल्यास 4 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोण येणार नाही? 4च्या लगत कोण येणार नाही? आता बघा, 4च्या लगत 9 आहे आणि 1 आहे. 9 पर्याय तर गेला. 9च्या लगत, 9च्या विरुद्ध बाजूला 25 आहेत. आपल्याला 4च्या लगत नको, म्हणजे 4च्या विरुद्ध पाहिजे. मग 9च्या विरुद्ध 25 आहेत, त्यामुळे 25 पर्याय पण गेला. राहिले 16 आणि 36. मग आपण नीट जर पाहिलं तर 4च्या लगत 4 दुमडल्यावर 16 दुमडला जाईल, म्हणून 4च्या लगत 16 आहे. मग 4च्या विरुद्ध फक्त 36 उरला. आणि ही गणन जर तुम्हाला शंका असेल तर प्रत्यक्ष करून पहा. 4च्या विरुद्ध बाजूला 36 येईल, म्हणून 4च्या लगतच्या पृष्ठावर 36 येणार नाही. धन्यवाद. पहा, फक्त शेवटचा प्रश्न हा जो आहे याचा प्रत्यक्ष तुम्हाला गणन करून पहा. 9च्या विरुद्ध बाजूला 25 आहे. 4च्या जवळ जर 9 आहे तर 4च्या जवळ 25 सुद्धा येतील. म्हणजे 9 पर्याय गेला, 25 गेला, फक्त 16 आणि 36 हे राहिले. तर 4ला दुमडल्यावर 16ला पण आपण जर दुमडलं तर 4 आणि 16 जवळजवळ येतील, पण 36 मात्र त्याच्या विरुद्ध येईल. ठीक आहे, चला धन्यवाद. आजचा हा तास जरा अति पावसाच्या कारणाने थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आला, पण काही हरकत नाही. धन्यवाद खोपकर सर. आजचा तास आपण या ठिकाणी थांबवतोय. धन्यवाद सर, छान केला पाठ. सर धन्यवाद.